देस तसा भेस, म्हणून तर जग आहे बेस. मी उषा. माणूस म्हटलं की परिवर्तनशील प्राणी. वास्तवात जायचं एका गावाला आणि विचार मात्र दुसऱ्या गावाचा. असं कसं चालेल? खरं तर जिथं राहताय तिथलं व्हा. खरं तर जिथं राहताय तिथलं व्हा. निसर्गाशी एकरूप होऊन आरोग्याची काळजी घ्या. मनामध्ये येतात अनेक वादळ. भीतीने जीव गुदमरून जातो. दुसऱ्याच्या यशाने आपणच आपल्याला खुजं वाटायला लागतो आणि इथेच मग खरं असतो. खरं तर प्रत्येकाने परिवर्तनातही स्थिरता शोधायला हवी. खरं तर प्रत्येकाने परिवर्तनातही स्थिरता शोधायला हवी. मनातील गोंधळ गडबड बाजूला सारायला हवी. पण हे करताना कधी काही सुचत नाही, कुणाला काही सांगावंसं वाटत नाही. मग शांत रहा, निसर्गाला पहा. मग शांत रहा, निसर्गाला पहा. मनातल्या द्वंद्वाशी जागृत होत निसर्गाच्या समरूपतेत एकरूपता पहा. आता तुम्ही म्हणाल, समरूपतेत एकरूपता म्हणजे काय? आता तुम्ही म्हणाल, समरूपतेत एकरूपता म्हणजे काय? तर बघा ना, आपण एका झाडाचे उदाहरण घेऊ. निसर्गही परिवर्तनशील असतो. निसर्गही परिवर्तनशील असतो. ऋतुमानानुसार बदलत राहतो. कधी अंकुर रोप होऊन वटवृक्षाप्रमाणे उभा ठाकतो. ऋतू बदलताच त्याला पालवी फुटते. ऋतू बदलताच त्याला पालवी फुटते. वैशाखामध्ये पानगळ होते. चक्रीवादळात कोलमडून सुद्धा पुन्हा पुन्हा उभा राहतो. थंडीमध्ये दवात भिजूनही हरित पर्णांचे सौंदर्य फुलवतो. थंडीमध्ये दवात भिजूनही हरित पर्णांचे सौंदर्य फुलवतो. उन्हामध्ये करपून सुद्धा मूकपणाने गळून जातो. अशात सुद्धा एकाच ठिकाणी स्थिर राहून आपले कार्य तो चोख पार पाडतो. अशात सुद्धा एकाच ठिकाणी स्थिर राहून तो आपले कार्य चोख पार पाडतो. माणसाला तर ऊर्जा देतो, सावली आणि आधार देतो. आपल्या उच्छ्वासातून श्वास देत जगाला साऱ्या जिवंत ठेवतो. अशा प्रकारे निसर्ग सतत परिवर्तनशील राहून सुद्धा करतो की नाही आपले कार्यकारण सिद्ध? मग माणसानेही असेच राहावे. समोरच्या परिस्थितीला स्वीकारावे. मग माणसानेही असेच राहावे. समोरच्या परिस्थितीला स्वीकारावे. इकडे तिकडे न पाहता आपलेच कार्य आपण पाहावे. जग नुसतं बोलायला असतं. जग नुसतं बोलायला असतं. मापं काढून तोलायला असतं. विचार नसतो करायचा त्याचा. आपणच आपल्या वास्तवाशी समरूपता शोधत एकरूप जीवन जगायचं असतं. आपणच आपल्या वास्तवाशी समरूपता शोधत एकरूप जीवन जगायचं असतं. एकरूप जीवन जगायचं असतं. धन्यवाद.